नमस्कार मित्रमंडळींनो, तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये इकडे आता जी इरा असते, इरा खूप रागावलेली असते आणि ती सावीला संपवण्यासाठी बंदूक घेऊन आलेली असते आणि ती आता त्या झाडाच्या पाठीमागे लपलेली असते. इकडे सावी आणि धैर्य दोघे जोडीने पूजा करत असतात. तर आता सावी आणि धैर्य मस्त पूजा करतात आणि धैर्य आता सावीसाठी ते फेरे मारत असतो. आणि आता सावी आणि धैर्य पूजा करतात तेवढ्या तिकडं जी इरा आहे ती नेम धरून तिथे बसलेली असते. आणि आता तिचा नेम चुकून आता इकडं दामिनीला तिथे येतात, कारण दामिनीला समजतं इराने दामिनीची गन नेली आहे त्यामुळं. तर आता इकडं सावीन ते आता घरी यायला निघतात. तर इकडं सावीन त्या घरी येतात आणि सावी तिचं आवरते. आवरून वगैरे ती तिथे रूममध्ये बसलेली असते आणि ती म्हणते की धैर्य आरशासमोर जाते आणि एकटी बोलत असते, म्हणत असते की धैर्य खरंच ना, तुम्हाला कधी कळेल हो, मला सगळं आठवतंय. मी खरंच तुमची सावी आहे धैर्य. मी तुमच्यासाठी वडाला प्रदर्शनं मारल्या धैर्य. पण तुम्हाला कधी सांगेल सावी, असं म्हणत असते. सावी म्हणत असते माझ्या धैर्यांना लवकरच कळलं पाहिजे, असं म्हणत असते. आणि म्हणत असते लवकर माझ्या धैर्यांना समजेल की मी खरंच सावी आहे त्यांची. धैर्य माझं तुमच्यावर पहिल्या एवढंच प्रेम आहे अजून पण, असं आरशासमोर उभा राहून आरशाला म्हणते आय लव्ह यू धैर्य, आय लव्ह यू धैर्य, असं मोठे मोठे ओरडत असते. तेवढ्या तिकडून जो धैर्य आहे, धैर्य आता तिकडून पळत असतो. धैर्य तिथे येतो आणि तो सावीला म्हणतो की इकडे बघ सावी. सावी, तो आत्ता आरशासमोर काय म्हणत होती, काय बोलत होती, मला सांग ना सावी. सावी आता घाबरून जाते. सावी म्हणते आता काय करू मी. आणि सावी इकडे तिकडे बघायला लागते. तर धैर्य म्हणतो सांग ना सावी, काय म्हणत होतीस. तर आता धैर्यला ती म्हणते की काही नाही धैर्य, आणि ती लगेच लाजते. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये धैर्यला खरंच समजेल का त्याची सावी आहे ती. हे सगळं बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.